अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी अश्विनी. स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत दिवाळीसाठी आणि मार्गशीर्ष महिन्यासाठी मी काही सामान मागवलेलं होतं. तर ते काय काय आहे ते आपण बघणार आहोत. तर बघा, सर्वात आधी छान असा लोटसमध्ये छोटासा चॉकरमध्ये नेकलेस आहे. तर तो खूप छान आणि सुंदर आहे. छोटंसं त्याच्यावरती लोटस आहे आणि दिसायला सुद्धा अगदी सिंपल आणि छान असं दिसतं. तर बघा, या लोटसमध्ये थोडा असा मरून कलर आहे आणि त्याचे जे मणी आहेत तर ते व्हाईट आणि ब्ल्यू कलरमध्ये आहे. तर घातल्यानंतर खूपच छान आणि सुंदर असं दिसतं. तर आपण एखाद्या प्रिंटेड साडीवरती जरी ते घातलं तरी देखील खूप छान आणि सुंदर दिसेल. ते छोटंसं जे चोकर होतं तर ते मी मिशोवरून घेतलेलं होतं. त्यानंतर पुढचं आहे तर ते म्हणजे मी आधीसुद्धा तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं. तर ते मला फार आवडले होते, म्हणून मग मी परत ते 4 जे आहे तर त्या क्वांटिटीमध्ये मागवून घेतले. खूपच छान आणि सुंदर असे होते. तर मला ते फार आवडले, म्हणून मग मी ते परत घेतले. तर असे हे छान मस्तपैकी व्हाईट लोटस होते. तर हे कलरमध्ये नाही आहे, सगळे जे आहे तर ते व्हाईटच आहे. तर हे 4 होते. तर मी आधीसुद्धा 4 मागवलेले होते. तुम्हाला मागेसुद्धा एका व्हिडिओमध्ये मी ज्यावेळेस दिवाळीसाठी बरंच असं छोटं सामान घेतलेलं होतं तर त्याच्यासोबत मी तुम्हाला दाखवलेलं. तर त्याच प्रकारचे परत सेम जे आहे तर ते मी मागवले. तर आता हे 4 आणि आधीचे 4 असे 8 लोटस जे आहे ते व्हाईट कलरमध्ये माझ्याजवळ आहेत. तर कुठल्याही पूजेमध्ये किंवा डेकोरेशनमध्ये आपण हे वापरू शकतो. तर 8 यासाठी घेतले आता की पूजा वगैरे जर मांडली तर पूजेच्या आजूबाजूला सगळीकडे लावले तर छान दिसतात. त्याच्यामध्ये आपण जी कॅन्डल येते तर ती लावू शकतो. तर अशी हे व्हाईट 4 लोटस आणि जे चॉकर होता नेकलेस तर तो मी घेतलेला. तर दोन्हीही मला खूप आवडले आणि नंतर मग मी याला कलर करायला घेतलं. तर आता हा जो व्हिडिओ आहे तर हा दिवाळीच्या आधीच मी काढलेला. पण काय होतं, दिवाळीच्या कालावधीमध्ये आपल्याला बरेचसे कामं राहतात, फराळ वगैरे आपण करतो. तर त्या गडबडीमध्ये मला व्हिडिओ जो आहे तर तो पोस्ट करता आला नाही, म्हणून मग मी आज निवांत वेळ होता तर आज हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. तर हे जे सगळे कलर वगैरे आहे मी दिवाळीच्या आधीच केलेले. तर हे जे 4 लोटस होते तर 4ही लोटसला मी कलर देणार होते. तर सगळ्यात आधी जो घेतला तर त्याला मी ऑरेंज कलर दिला आणि ऑरेंजसोबतच आपण नेहमी बघत असतो की माता लक्ष्मी ह्या कमळामध्ये विराजमान असतात. कमळावरती त्या बसलेल्या आपल्याला कुठल्याही प्रतिमेत किंवा फोटोमध्ये दिसत असतात. तर दुसरे जे 2 लोटस आहे त्यांना मी पिंक कलर देणार होते आणि हे जे 2 लोटस आहे तर यांना मी ऑरेंज कलर देणार होते. अशा प्रमाणात सारखे जे आहे तर ते मी करणार होते. कारण मग एकाच 4ही लोटसला जर एकच कलर दिला तर मग ते आपल्याला वेगवेगळ्या पूजेमध्ये वापरता येत नाही. कारण मग वेगवेगळे कलर असले की आपल्याला थीमनुसार, आपण जर एकाच कलरची थीम करत असू तर त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे असे थीमनुसार लोटस जे आहे ते वापरता येतील. या कारणामुळे मी 2 लोटसला ऑरेंज कलर आणि 2 लोटसला पिंक कलर असा दिला. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला ते थोडे भडक कलर वाटत असतील, पण तसे ते नाही आहेत. कारण एकदम लाईट कलर आहेत आणि दिसायला खूप छान आणि सुंदर दिसतात. पण तसे तर देवांची एखादी वस्तू किंवा डेकोरेशनसाठी जर आपण एखादी वस्तू वापरणार असू तर ती थोडी भडक कलरमध्ये असली तर ती दिसायला सुद्धा छान आणि आपलं डेकोरेशन जे आहे तर ते सुद्धा खूप सुंदर दिसतं. पण हा एवढासुद्धा भडक कलर नाही आहे, थोडा लाईटच आहे. तर मी छानपैकी एकदा या लोटसला जो आहे तो कलर देऊन घेतला आणि त्यानंतर परत एकदा थोडा वेळ ते सुकायला ठेवलं. कारण मग एका साईडनी जर ते आपण लगेच दोन्हीकडून जर कलर लावला आणि डायरेक्ट उन्हामध्ये ठेवलं तर मग खालची साईड जी आहे तर ती चिकटून जाते किंवा मग तो कलर निघून जातो. म्हणून मग मी आधी एका साईडने दिले आणि ते थोडा वेळ वाळू दिले आणि त्यानंतर परत एकदा दुसऱ्या साईडने दिले, परत एकदा वाळू दिले. असं करून मी 2 ते 3 वेळा त्याला कलर जो आहे तो करून घेतला. 2च वेळा केला आणि तिसऱ्यांदा मग जिथे असं मला वाटलं की इथे कलर द्यायचा बाकी आहे तर त्या जागेवर मी परत कलर केला. आता याच्यामध्ये ऑरेंज कलर जो आहे तो छान असा मस्तपैकी घट्ट कलर आहे, पण जो पिंक कलर आहे तर तो थोडा पातळ होता. कारण बॉटल दोन्ही ज्या होत्या तर त्या मी आता नवीनच घेतल्या. कारण आधी जे माझ्याकडे कलर होते तर त्याच्यामध्ये पिंक आणि ऑरेंज दोन्हीही नव्हते. म्हणून मग मी दोन्ही कलर जे आहे तर ते घेतले
पण याच्यामधला जो ऑरेंज कलर होता तर तो एकदम डार्क आहे आणि जो पिंक कलर तुम्हाला सुद्धा दिसत असेल तर पिंक कलर एकदम पातळ आहे आणि लगेच त्याच्यामधून जो व्हाईट कलर आहे तर तो ओळखू येतो. तर दोन्ही लोटसमध्ये तुम्ही फरक बघू शकता. तर मी काय केलं होतं, सुरुवातीला वरच्या बाजूनी थोडा जाडसर लेअर जो आहे तर तो कलरचा घेतला, म्हणून अशापैकी तिथे थोडे जे लाईन दिसत आहेत डार्क तर त्या कलरच्याच आहे. तर जवळून बघितलं तर थोडं वेगळं वाटतं, म्हणजे थोडे कलर जो आहे तो शेड वेगळा वाटतो. वरच्या साईडनी थोडं जास्त डार्क आहे आणि खालच्या साईडनी थोडं कमी आहे, तर फेंट असा कलर दिसतो. पण जो ऑरेंज कलर आहे तर तो एकदम मस्तपैकी दिला गेला आणि दिसायला सुद्धा ऑरेंज लोटस जे आहे ते अगदी छान आणि सुंदर दिसतात. तर आता यांच्यासोबतच दिवाळीसाठी जे काही पणत्या आणि बोळखे मी घेतलेले होते तर त्यांनासुद्धा मला छानपैकी कलर करायचा होता. कारण जे बोळखे मी घेतले होते त्याला बघू शकता तुम्ही किती छान आणि सुंदर अशी रेखीव काम त्याच्यावरती केलेलं आहे. तर ते जवळून जर बघितलं तर किती सुंदर आणि छान असे जे बोळखे आहे ते दिसतात. तर त्यांच्यावर मला कलर करायचा होता. तर मी काय केलं, सर्वात आधी ज्यावेळेस पणत्या घरी आणल्या तर घरी आणल्याच्या नंतर त्याला 2 ते 3 तास भिजू दिलं आणि त्यानंतर मग त्याला उन्हामध्ये वाळवायला ठेवलं. तर बघा छानपैकी मस्त उन्हामध्ये तुळशीजवळ ज्या पणत्या आहे आणि जे बोडखे आहेत तर ते मी दिवसभर उन्हामध्ये ठेवले. कारण छान कडक उन्हामध्ये जर ठेवलं की ते मस्तपैकी वाळून निघतात. आता बऱ्याच ठिकाणी म्हणजे आमच्याचकडे गावाकडे आधी काय व्हायचं, आधी चुना जो आहे तर चुना पाण्यामध्ये मिक्स करून सगळं मिश्रण जे आहे ते एकत्रित करून ते दिव्याला आणि जे बोळखे आहे तर त्यांना लावलं जायचं. तर त्यावेळेस कलर वगैरे काही करता येत नव्हते, म्हणजे कलर असायचे पण असं कलर वगैरे करून पणत्या किंवा बोळखे जे आहे तर ते रंगवल्या जात नव्हते. तर आता रंग वगैरे आहे आणि वेळसुद्धा थोडाफार असतो, म्हणून जसा वेळ मिळाला तर तसे मी ह्या पणत्या ज्या आहे त्या 1-2 दिवस जे आहे तर ते मी सगळं करून घेतलं. कारण एकाच दिवशी आपल्याला सगळं नाही करता येत, इतरसुद्धा कामे आपल्याला करायची असतात. आता घराची साफसफाई तर आपण आधीच करतो पण त्यातसुद्धा आपले बरेच दिवस जातात. त्यासोबत फराळाचं वगैरे असतं किंवा मग इतरही काही कामे असतात. तर त्याच्यामध्ये आपला भरपूर वेळ जातो. काही सामान आणायचं असलं किंवा मग देवपूजेसाठी काही वस्तू आणायच्या असल्या तर त्याच्यामध्ये आपला बराच असा वेळ जातो. नाही म्हटलं तरी दिवसाचे 2-3 तास सहज निघून जातात. पण मग ही जी कामं आहेत तर ही दुपारच्याच वेळेत करता येतात, कारण याला निवांत वेळ लागतो. एकदम घाई गडबडीत म्हटलं तर 5 ते 10 मिनिटामध्ये काही या पणत्या वगैरे किंवा बोडखे जे आहेत तर ते कलर होत नाही. त्याला जवळपास 1.5 ते 2 तास तरी आरामात लागतात. कारण व्यवस्थित कलर करायला आणि छानपैकी याला स्टोन वगैरे जर आपण लावत असू तर ते सगळं करायला आपल्याला 1.5 ते 2 तास आरामात जातात. आणि पणत्यांची क्वांटिटी जेवढी जास्त असेल तेवढा वेळ त्याला लागतोच. तर आता मी जवळपास ह्या 2 डझन पणत्या ज्या आहेत तर त्या घेतलेल्या होत्या. दुसऱ्या साध्यासुद्धा मी 3 की 3.5 डझन एवढ्या घेतलेल्या होत्या. पण आता सगळ्याच पणत्यांना कलर नाही करता येत, म्हणून मग मी 1-2 डझन पणत्या ज्या आहेत त्या कलर करायला घेतल्या आणि त्याआधी त्यांना स्वच्छ धुवून घेतले. कारण मग त्याच्यावरती सुद्धा माती वगैरे असते आणि पणत्या जर फुटलेल्या असतील किंवा मग खराब झालेल्या असतील तर त्या धुतल्यानंतर आपल्याला दिसून येतात. त्याला जरी छिद्र वगैरे असेल तर ते आपल्याला लगेच दिसून येतं. तर यासाठी आपण पणत्या ज्या आहेत त्या घरी आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायच्या असतात. तसं बघितलं तर आता आजकाल जेवढ्यासुद्धा पणत्या येतात त्या छानपैकी भरीव आणि प्लेन अशा असतात किंवा म्हणजे डिझाईन असते त्याच्यावरती, पण त्या फुटलेल्या किंवा तुटलेल्या खराब झालेल्या अशा नसतात, एकदम छान आणि व्यवस्थित असतात. तर सगळ्याच पणत्या ज्या आहेत तर त्या जवळपास 1.5 ते 2 डझन होत्या. तर त्या सगळ्या ज्या आहेत तर त्या मी एकाच डिझाईनमध्ये नाही घेतल्या, कारण थोडी वेगळी डिझाईन असली की मग त्याला कलर करायलासुद्धा आपल्याला छान वाटतं. तर अशा वेगवेगळ्या डिझाईनच्या मी 2 ते 3 डझन पणत्या ज्या आहेत तर त्या घेतलेल्या होत्या. तर दुसऱ्या ज्या घेतलेल्या होत्या त्या एकदम सिंपलमध्ये होत्या आणि ह्या ज्या आहेत तर याच्यामध्ये थोडीफार डिझाईन होती कलर करायला. तर आता याच्यामध्ये जी छोटी छोटी बारीक डिझाईन आपल्याला छोटे एकदम पाकळ्या वगैरे दिसत आहे तर त्यालासुद्धा आपण कलर जो आहे तर तो वेगळा आणखी करू शकतो. म्हणजे आता जिथे या रेडपंतीमध्ये जर आतमध्ये जर पाकळ्या बघितल्या आपल्याला, तुम्हाला जवळून बघितलं तर दिसत असेल, तर त्याच्यामध्ये आपण छानपैकी रेडला सूट होईल तसा आपण ऑरेंज कलर किंवा येलो कलर
असे जे लाईट कलर आहे तर ते देऊन त्याच्यामध्ये छानपैकी वेगवेगळे शेड जे आहे तर ते तयार करू शकतो किंवा व्हाईट कलरसुद्धा देऊ शकतो. आणि त्यासोबत आता स्टोन वगैरे सुद्धा बाजारामध्ये सहज आपल्याला मिळतात, तर ते सुद्धा लावून आपण पणत्या ज्या आहेत त्या छानपैकी डेकोरेटिव्ह करू शकतो. तर मागच्या वर्षी मी अशा वेगवेगळ्या पणत्या ज्या आहेत त्या मस्तपैकी तयार केल्या होत्या. पण काय होतं, ज्यावेळेस आपण दिवा वगैरे जास्त वेळा लावतो तर त्याला आपण जेवढेसुद्धा स्टोन लावतो तर ते काही कालांतराने तेलामुळं किंवा मग आपले सतत हात लागले त्याला तर पणत्या ज्या आहेत त्या खराब होतात, स्टोनसुद्धा खराब होतात किंवा लगेच निघून जातात. म्हणून मग यावेळेस मी काय केलं, त्यांना स्टोन वगैरे नाही लावले. सिंपल अशा पणत्या ज्या आहेत तर त्या मी डेकोरेटिव्ह केल्या. त्याला मध्ये जे आहे तर ते प्रत्येक पणतीला आता मी 1 ते 2 डझन पणत्या ज्या आहेत त्या होत्या. तर पहिल्या 6 पणत्यांना रेड कलर दिला, दुसऱ्या 6 पणत्यांना पिंक कलर दिला आणि तिसऱ्या 6 पणत्यांना ऑरेंज कलर दिला आणि त्यानंतर जेवढ्या 6 पणत्या उरलेल्या होत्या त्यांना मी ग्रीन कलर दिला. आणि त्यानंतर त्याचे वरचे जे काठ असतात तर त्याला छानपैकी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे येलो कलर जो आहे तर तो मी दिला. कारण ग्रीनवरती किंवा रेडवरती, पिंकवरती, ऑरेंजवरती जर आपण येलो कलरनी एखादी बॉर्डर लाईन केली किंवा मग दोन्हीही शेड जे आहे ते एकत्रित केले तर दिसायला खूप छान दिसतं आणि कलरसुद्धा खूपच उठून दिसतात आणि बघायलासुद्धा आपल्याला खूप छान वाटतं. तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या कलरमध्ये जे आहे त्या सगळ्या पणत्या मी तयार केल्या. त्यानंतर ग्लिटर वगैरे लावायचा सुद्धा माझा विचार होता, पण वेळ खूप झाला होता. म्हणून मग जेवढे कलर केले तर मी ते तसे तेवढेच ठेवले आणि त्यानंतर त्याला छानपैकी उन्हामध्ये वाळू दिलं. कारण मग खूप काही करायचं म्हटलं, त्याला स्टोन वगैरे लावायचे असले, ग्लिटरनी त्याच्यावरती वर्क वगैरे करायचं म्हटलं की मग खूप वेळ जातो. तर एवढा वेळ नव्हता, कारण फराळाचं सुद्धा करायचं होतं. आता फराळासुद्धा आपल्याला जवळपास 4-5 पदार्थ तरी बनवावे लागतात. तर या सगळ्यामध्ये खूप वेळ जातो, कारण एकाच दिवसामध्ये म्हटलं की सगळं काही नाही होत. म्हणून मग हळूहळू 1 ते 2 दिवस हे जे कलर आहे सगळे तर ते मी करून घेतले आणि छानपैकी ज्या पणत्या आहेत त्यांना मी कलर देऊन घेतला. कारण मग वर्षभर ते कलर त्या ज्या पणत्या आहेत तर त्या तशाच पडून असतात, त्याला काही आपल्याला कलर वगैरे देऊन होत नाही. कारण याच वेळेस दिवाळीलाच आपण कलर वगैरे छान करतो आणि छान डेकोरेटिव्ह सामान आपल्याकडं असतं. तर पूजेलासुद्धा आपल्याला प्रसन्न वाटतं, पूजा मांडल्यानंतर आपल्याला खूप छान वाटतं. तर म्हणून सगळ्या पणत्यांना जे आहे तर ते कलर मी आताच करून घेतले. कारण मग आता यापुढे कुठलेही सणवार असले किंवा पूजा वगैरे मांडायची म्हटली, आता मार्गशीर्ष महिना येणार आहे तर त्यावेळेस आपल्याला पणत्या वगैरे लावायच्या असल्या किंवा पूजा मांडणीमध्ये दिवे ठेवायचे असले तर असे तयार असलेले डेकोरेटिव्ह ज्या पणत्या आहेत, जे दिवे आहेत तर ते आपण सहज ठेवू शकतो. मग वेळेवर परत कलर करायचं म्हटलं की मग आपल्याला तेवढा वेळ पण नसतो आणि धावपळ पण होते. तर म्हणून मग मी एकदा सगळ्या पणत्या ज्या आहेत तर त्या कलर करून घेतल्या, जेणेकरून मग नंतर पणत्या वगैरे लागल्या, दिवे लागले तर वेळेवरती सहज घेता येतात. आपल्याला कलर वगैरे करायची गरज पडत नाही. कारण मग अशा डेकोरेटिव्ह केलेल्या पणत्या असल्या की आपल्या पूजेमध्ये सुद्धा खूप छान वाटतं आणि आपली पूजा जी आहे ती खूप सुंदर दिसते. तर अशा प्रकारे ह्या पणत्या ज्या आहेत त्या मी सगळ्या कलर करून घेतल्या. त्यानंतर जे बोडखे होते छोटे छोटे, आता याला बऱ्याच भागामध्ये वेगवेगळे नावं आहेत, तुमच्याकडे याला काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर हे जे बोडखे आहे हे मी छानपैकी कलर करून घेतले. आता आधी कसं व्हायचं, हे असेच ठेवायचे, याला फक्त चुन्याचं पाणी लावलं जायचं. म्हणजे एखाद्या तांब्याभर पाण्यामध्ये चुना मिक्स केला जायचा आणि ते सगळं मिश्रण एकत्रित करून त्या पाण्यामध्ये ह्या पणत्या आणि हे जे बोडखे आहेत तर हे धुतल्या जात होते. आणि त्यानंतर अशाच प्रोसेसमध्ये त्याला दिवसभर वाळू देत होते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते उपयोगात आणत होते. कारण तशाच कोऱ्या पणत्या लावू नये असं म्हटलं जातं. म्हणून सुद्धा ह्या पणत्या ज्या आहेत त्या चुन्याच्या पाण्याने धुतल्या जात असायच्या किंवा त्याला चुन्याचं पाणी जे आहे तर ते लावल्या जात असावं असं असेल. तर असं आधीच्या वेळी केलं जात होतं. आता बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच भागामध्ये गावाकडे अजूनसुद्धा ज्या पणत्या आहेत त्या समजा आपण कलर नाही करू शकत तर त्या चुन्याच्या पाण्याने नक्कीच धुतात. त्याला डायरेक्ट तसंच लावत नाही किंवा कोऱ्याच पणत्या ज्या आहेत तर त्या लावल्या जात नाही. त्याला थोडंफार चुन्याचं पाणी किंवा चुना जो आहे तो आतून हाताने सुद्धा लावला जातो. तर अशा प्रकारच्या ज्या पणत्या आहेत तर त्या गावाकडे छानपैकी तयार होतात आणि त्यासुद्धा खूप छान दिसतात. चुन्यामध्ये तयार केलेल्या पणत्या पांढऱ्या शुभ्र बघायला खूप छान आणि सुंदर दिसतात. त्याच्यामध्ये थोडा हा पणत्यांचा रेड कलर आणि चुन्याचा व्हाईट कलर, तर हे कॉम्बिनेशन बघायला खूप छान आणि सुंदर दिसतं.
तर तसंसुद्धा मी मागच्या वर्षी केलेल्या होत्या, पण आता यावेळेस थोडा वेळ होता, तर मग मी पणत्या आणि बोळखे जे आहे तर ते मस्तपैकी कलर करून घेतले. आणि कलरसुद्धा होतेच. माझ्या मुलीला प्रोजेक्ट वगैरे करायचा असला किंवा मग एखादे ड्रॉइंग कलर करायची असली तर त्यासाठी हे कलर जे आहे तर तिला लागत असतात. तर मग त्यातलेच कलर जे आहे ते मी माझ्या कामालासुद्धा घेत असते. मला जर एखादी वस्तू कलर करायची असली किंवा मग डेकोरेशन करायचं असलं, त्यासाठी जर काही कलर करायचे असले तर हे कलर मी सुद्धा वापरते. तर बरेच कलर आधीपासूनसुद्धा होते आणि बरेच असे कलर मग मी आता नवीन घेतले. जसं की तुम्हाला सांगितलं ऑरेंज आणि पिंक कलर जो आहे तो मी नवीन घेतला. तर अशा प्रकारे सगळे बोळके जे आहेत तर ते सुद्धा मी वेगवेगळ्या कलरमध्ये केले. एकाला ऑरेंज कलर दिला, एकाला पिंक दिला, एका बोळक्याला रेड कलर दिला आणि एका बोळक्याला येलो कलर देऊन घेतलेला होता. तर अशा प्रकारे सगळे बोळके जे आहे ते मी छानपैकी कलर करून तयार करून घेतले. आणि त्यानंतर मग ते सगळे जे आहे तर ते वेगवेगळे ठेवले, कारण जवळजवळ जर ठेवले तर त्यांना एकमेकांचा कलर लागतो किंवा मग एकाचा कलर दुसऱ्याला लागला तर ते कलर जे आहे ते निघून येतात. कारण ओला कलर दिलेला असतो तर त्याला वाळायला थोडा वेळ लागतोच. तर आज छानपैकी मस्त ऊन पडलेलं होतं म्हणून मग सगळे कलर जे आहे ते देऊन घेतले आणि मग छानपैकी मस्त ते उन्हामध्ये थोडा वेळ वाळवत ठेवले. थोडा वेळ म्हटल्यापेक्षा मी अख्खा दिवसभर त्याला उन्हामध्ये ठेवलं, कारण हे कलर काही सहजासहजी वाळत नाही. आपण वाळल्यानंतर जरी त्याला हात लावला तरी ते थोडेफार असे हाताला आपल्याला चिकटल्यासारखे वाटतात, पण ते हाताला चिकटत नाही. थोडाफार ओलावा त्याच्यामध्ये असतो. तर म्हणून मग मी अख्खा दिवसभर ते दिवे होते आणि सगळ्या ज्या पणत्या होत्या तर त्यांना मी दिवसभर उन्हामध्ये ठेवलं आणि त्यानंतर संध्याकाळी त्या पणत्या ज्या आहेत त्या घरामध्ये घेतल्या आणि एका बॉक्समध्ये भरून ठेवल्या. तर बघू शकता तुम्ही छान आणि मस्तपैकी असे बोळखे आणि पणत्यांना माझा कलर करून झालेला होता आणि दिसायला सुद्धा खूप छान आणि सिंपल अशा ह्या पणत्या आणि बोळखे दिसत होते. तर आशा आहे की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.